वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 10 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं. प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो. यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे. आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी. आता नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची, कधी भरायची आणि ओटी का भरायची, ताई भरावीच लागेल का, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली असते. या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करून कुलदेवीच्या आवडीच्या गोष्टी त्यातलाच एक भाग म्हणजे कुलदेवीची ओटी भरून आपल्याला आपल्या आयुष्यातले दुःख कमी करून घेता येतं आणि आपल्या कुलदेवीचं, आपल्या आईचं संरक्षण आपल्या भोवती वाढवून घेता येतं. आणि ओटी भरायचीच आहे महिलांनो. नवरात्रीमध्ये बघा, तुम्ही जमेल तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कधीही भरा चालेल, कारण मला माहिती महिला वर्किंग असतात, ऑफिसला जावं लागतं. याच दिवशी भरा, त्याच दिवशी भरा असं म्हटलं की आपल्याकडून ते काम राहून जातं. त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी ओटी भरा आणि जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला ओटी भरायची, म्हणजे 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी, 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला. ताई ओटी कुठे भरायची? तुमच्या घरी घट बसले असतील, घटासमोर तुम्ही ओटी भरा. घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तर मूर्ती किंवा फोटो असते, देवारासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच, किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकतात. बघा, तुमच्या सोयीने सगळ्या गोष्टी, वार पण तुम्ही तुमच्या सोयीने ठरवू शकतात. आणि कुठे भरायचं, घरी भरणं तर अगदी आपल्याला सोपं आहे. कधी भरायची ताई ओटी? सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता. तर आता बघा, कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे. आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे. सगळ्यात पहिले आता ओटी का भरायची? तर बघा, पूर्वी घरी आलेल्या प्रत्येक सवाष्ण स्त्रीची ओटी भरल्याशिवाय तिला पाठवत नसत. आणि एखाद्या वेळेस जर राहून गेलं, ओटी भरायचं लक्षात नाही राहिलं, तर त्यावेळेस खूप नाव ठेवले जायचे. आजकाल बघा, आपण प्रत्येक घरी सवाष्ण स्त्री आली की तिची ओटी आपण भरतोच असं नाही, पण किमान हळदी कुंकू तरी महिलांना लावत जा. आपल्या घरी एखादी सवाष्ण स्त्री आली ना, प्रत्येक सवाष्ण स्त्री ही देवी स्वरूप असते. कुठलीही स्त्री, ठीक आहे सवाष्णच असं नाही, पण आलेल्या स्त्रीला तुम्ही हळदी कुंकू लावत जा, मुलींना सुद्धा तुम्ही कुंकू लावत जा. तर आता ओटी का भरतात? तर बघा, ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे. आता कारण तुम्हाला कळालं. आणि ओटी म्हणजे बघा, आपलं ओटीपोट, इथे एक नवीन जन्म घेत असतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीला तेवढी ताकद दिलेली असते की ते एक नवीन जन्म जो आहे तो देऊ शकते. आणि प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी जी आहे तर ती तिच्या साखरपुड्यामध्ये भरली जाते. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर कुठल्याही मंगल प्रसंगी आपण सवाष्ण स्त्रींची ओटी भरत असतो. आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखी असते 99%, पण एखाद 2% थोडंफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते. पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ आपल्याला मिळेल. आणि ओटी बघा, कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे, मनापासून भरायची आहे. कोणीतरी लादून सांगतंय म्हणून भरू नका. देवीला आपण ती गोष्ट करतोय तर आपल्या मनामध्ये आलं ना, आपल्या मनापासून आपण ती केली पाहिजे. कोणी अगदी सोन्याचे चांदीचे दागिने देऊन, महागड्या अगदी 15-15, 20-20 हजाराच्या साड्या देऊन, मुकुट पण कोणी सोन्याचं चांदीचं देतं, असं देऊन सुद्धा देवीची ओटी भरतात, देवीला दान करतात. पण त्यांनी एवढं मोठं केलं आणि आपण एक छोटा ब्लाऊज पीस देतोय, नारळ देतोय, मग आपली ओटी देवी स्वीकारेल का? आपली इच्छा ऐकेल का? त्यांनी सोन्याचं दिलं, त्यांची इच्छा लगेच ऐकेल, आपलं ऐकेल का? असं अजिबात नाहीये महिलांनो.
ओटी जी आहे ती तुम्ही मनापासून किती भरताय, किती मनापासून त्या गोष्टी देवी आईला अर्पण करताय, तुमच्या मनातला भाव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि देवीला भक्तांनी मनापासून केलेली जी गोष्ट आहे, मनातली भक्ती ती जास्त प्रिय असते. त्यामुळे ओटी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला भरायची आहे. आणि आपली देवी आई ना ती खऱ्या भक्तांसाठी जास्त भुकेलेली असते. देवीला यथाशक्तीने जे असेल ते द्या. आणि बघा, आई पण आपली ओटी भरत असते. आपण जेव्हा माहेरी जातो तर त्यावेळेस, आपण जेव्हा येतो परत, तर त्यावेळेस आपली आई आपली खणा नारळाने साधी सोपी सुद्धा ओटी आपल्याला भरत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची. नवरात्रीमध्ये जमेल तेव्हा भरा, जमल्यास अष्टमी किंवा तुम्ही नववीला भरू शकता. आणि वर्षातून एकदा तरी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची मूळ स्थानी जाऊन ओटी भरायचीच आहे, तिचा मानसन्मान करायचा आहे. आता ओटीमध्ये काय काय असावं, तर बघा मी सगळ्या गोष्टी नीट सांगते. पहिले मी ओटीत काय असावं हे मी तुम्हाला दाखवते. ओटीच्या सामानात बघा मी काय घेतलंय. सगळ्यात पहिले नऊवारी साडी घ्यायची आपल्याला. शक्यतो ती सिल्कची असावी, का ते मी पुढे सांगते तुम्हाला. त्यानंतर खण म्हणजे ब्लाऊज पीस, तांदूळ किंवा गहू. इकडे बघा नारळ आहे, देवीसाठी वेणी, फळ, एक कुठलाही फळ घेऊ शकता. शृंगाराचे अलंकार, त्यामध्ये पाहिजे तेवढे जास्त तुम्ही घेऊ शकतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मंगळसूत्र, जोडवे, कानातले आहे, नथ आहे, बांगड्या, टिकली, सिंदूर, काजळ, दक्षिणा, आरसा आणि हे आपल्याला पूजेचा एक पुडी मिळते. त्यामध्ये बदाम, खारीक, हळकुंड, खोबरं आणि हा विडा. तर या एवढ्या वस्तू ज्या आहेत या तुम्हाला लागणारच आहे. यापेक्षा अजून जास्त काही तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात, पण कमीत कमी एवढ्या वस्तू तरी ओटीमध्ये असाव्यात. आता देवीला आपण ही जी साडी अर्पण करतो तर ही साडी सुती किंवा रेशीम असावी. तिचा रंग जो आहे तो शक्यतो काळा नसावा. काळा सोडून इतर तुम्ही हिरवा, लाल, नारंगी, पिवळा या रंगांच्या साड्या ज्या आहेत त्या देवीला अर्पण कराव्या. बघा, साडीचा कलर काय असतो, प्रत्येक कलर काहीतरी दर्शवत असतो. त्या धाग्यांमध्ये, त्या रंगामध्ये तेवढी त्या पर्टिक्युलर त्या गोष्टींची आकर्षक शक्ती जास्त असते. तर त्यामुळे तुम्हाला ही साडी जी आहे ती शक्यतो तुम्हाला हिरवी, लाल, नारंगी, गुलाबी, पिवळी अशा रंगाची घ्यायची. काळा कलर शक्यतो नको, खूप डार्क असा कलर नको. कारण या धाग्यांमध्ये, रेशीम धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता या इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते. म्हणून ओटीतली साडी जी आहे ती शक्यतो रेशमी किंवा सुती असावी असं म्हटलं जातं. आणि ही साडी नऊवारी का असावी, बघा 6 वारी पण तुम्ही भरू शकतात, पण भरताय व्यवस्थित तर भले तुम्ही थोडी तुमच्या बजेटनुसार घ्या, पण 9 वारी साडी घ्या. कारण बघा, 9 वारी साडीतील 9 वार म्हणजे 9 स्तर असतात. ते देवीचे कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात. आणि 9 वारी साडी देवीला अर्पण करणं म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहे अशा दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह 9 रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. म्हणून तुम्हाला 9 या आकड्यामध्ये 9 वारी साडी जी आहे ती शक्यतो अर्पण केली जाते. म्हणून देवीला 9 वारी साडी अर्पण करतात. आणि ही जी साडी आहे ही शक्यतो काठपदराची असावी. काठपदर, आपण जसं म्हणतो की साडीला काठ असावा, काठपदराची साडी जी आहे तर ती शक्यतो अर्पण करावी. त्याला साडी बाबतीत ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि यासोबतच आपण खण पण देत असतो. खण म्हणजे ब्लाउज पीस, तर तो खण पण त्याच प्रकारे सुती असावा. त्याच्यानंतर तो काठपदराचा असावा. खण पण असलाच पाहिजे, म्हणजे खणाविना तुम्ही साडी जी आहे तर ती अर्पण करू नका. आता यानंतर आपण बघा, या ओटीमध्ये अजून काही सामान घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवलं. यामध्ये शृंगाराचे दागिने, मंगळसूत्र आहे, जोडवे, जेवढे शृंगाराचे तुमच्या यथाशक्तीने जेवढे दागिने तुम्हाला टाकता येतील ओटीमध्ये ते टाकायचे. कोणी सोन्या चांदीचे पण टाकतं, पण असं काही नाहीये, तुम्ही अगदी साधे दागिने टाकले तरी सुद्धा चालेल. यानंतर नारळ घ्यायचा आहे. हा नारळ जो आहे व्यवस्थित भरलेला असावा, सुका नारळ घेऊ नका. त्यानंतर सुपारी जी आहे, सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम हे आपण घेतलेलं आहे. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, गजरा, तांदूळ आणि यासोबत आपल्याला एक फळ घ्यायचं आहे. आणि बघा, 5 वाण म्हणून आपण हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ या गोष्टी तर ठेवणारच आहे. ओटी भरताना नारळाचा शेंडा जो आहे, हा नारळाचा मागचा भाग असतो, हा शेंडा असतो, तर नारळाचा शेंडा हा देवाकडे असला पाहिजे. आणि ओटीमध्ये विडा पण ठेवायचा आहे. विडा म्हणजे आपण तांबूल म्हणतो. बघा, देवीला तांबूल अर्पण करत जा. तांबूल हे तुम्ही नेहमी जेव्हा वर्षभरात ओटी अर्पण करत जाल, तुम्ही जर पान स्टॉल असतं जिथे पान मिळतं खायचं, त्यांना सांगितलं की देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल द्या, तर तो पण तुम्हाला घ्यायचा आहे. आता आम्ही केंद्रामध्ये जेव्हा आमची नैवेद्य आरती असते तर त्यावेळेस पण स्वामींना आम्ही दरवेळेस तांबूल अर्पण करतो. तर ते सुद्धा ते पान स्टॉलवाले जे आहेत ते बनवून देतात, किंवा देवीचं जिथे ठिकाण आहे ना तिथे तांबूल 100% मिळतो.
आणि या नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते, म्हणून देवीला आपण वाहत असतो. आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे साडी आपण जेव्हा अर्पण करणार आहे तर ती बऱ्यापैकी उघडून ठेवावी. खूप अगदी बारीक घडी करून ठेवू नका. कधी कधी बघा ओटीतली साडी पण आपल्याला मिळते, तर ती अशी ओटीतली साडी मिळाली तर ती कोणाला देऊ नका. शक्यतो स्वतः 1-2दा वापरा, कारण त्या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी उतरलेल्या असतात, तर त्यामुळे आपल्यातली नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाते, आपले संकट आयुष्यातले दूर होतात. आता बघा ओटी कशी व्हायची तर ते मी तुम्हाला सांगते. व्यवस्थित एक मोठं ताट घ्यायचंय, त्यामध्ये सगळ्यात पहिले खाली साडी जी आहे बऱ्यापैकी उघडून ठेवायची आहे. साडीवर इथे मी तांदूळ घेतले, गहू पण घेऊ शकतात, खण आहे, खण म्हणजे ब्लाउज पीस. आता याच्यावर नारळ ठेवते. आता हा नारळाचा शेंडा देवीकडे, आता समजा समोर देवी आहे असं समजून मी भरते. आता इथे नारळ ठेवलंय. आता इथे या सगळ्या वस्तू आहे ना व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. वस्तू कुठल्या मी तुम्हाला दाखवल्या. फळ ठेवायचं आहे, त्यानंतर वेणी ठेवायची आहे, शृंगाराचे जे सगळे दागिने आहे व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे. तिथे मी ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बघा छानपैकी मी हे ओटीचं सगळं सामान ठेवून घेतलेलं. तुम्हाला जे सगळं सामान दाखवलं होतं आता एकमेकावर ठेवल्यामुळे तुम्हाला ते सगळं दिसेलच असं नाहीये. साडी आहे, खण आहे, त्याच्यानंतर गजरा आहे, नारळ आहे, हळकुंड, बदाम, सुपारी, शृंगाराचे सगळे दागिने, फळ आहे, दक्षिणा आहे, हिरव्या बांगड्या आहे, तांदूळ आहे. तर असं या सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे. आता या ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. मनामध्ये हे सगळं करताना तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा जयघोष करा. तुळजाभवानी माते की जय किंवा नवार्णव मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. सगळ्या गोष्टींना व्यवस्थित हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि हे सगळं करताना तुमच्या कपाळी सुद्धा कुंकू असला पाहिजे. आता हळद कुंकू अक्षता अर्पण केल्यानंतर ओटीला आपण एक फूल अर्पण करायचंय. फूल अर्पण करा आणि त्यानंतर ही ओटी जी आहे तर ती आपल्याला स्वतःच्या छातीला लावायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे. आणि ओटी जी आहे तर ती छातीला लावल्यानंतर आपल्याला देवीच्या चरणाला ती ओटी स्पर्श करायची. घरी तुमचं छोटी मूर्ती असेल अगदी थोडीशी स्पर्श करा चालेल. घट असेल घटाला हलकासा स्पर्श करा. मंदिरामध्ये तर मूर्ती मोठी असते, मंदिरामध्ये देवीच्या चरणाशी स्पर्श करा आणि तिथे ती अर्पण करायची आहे. घरी अर्पण केली तुम्ही 1 दिवस तसंच असू द्या, पुढे नंतर काय करायचं वस्तूंचं ते पण सांगते. आणि अर्पण केल्यानंतर देवी आईला मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, अगदी माझ्या यथाशक्तीने साधी सोपी ओटी ही मी तुला अर्पण केलेली आहे, तिचा तू स्वीकार कर. माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदू दे. काही चूक माझ्याकडून झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. ही ओटी मी यथाशक्तीने भरलेली आहे तर तिचा तू स्वीकार कर. मनामध्ये तुमच्या जे काही आहे ते तुम्हाला देवी आईला सांगायचं आहे. काही लोक नवरात्रीचे 9 दिवस रोज 9 ओटी अर्पण करतात. मी सांगितलं आपल्या यथाशक्तीने तुम्ही एकदा करा, पण मनापासून करा. आणि हे अर्पण केल्यानंतर यातले थोडेसे तांदूळ स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्यायचे आणि त्यानंतर ही ओटी जी आहे ती 1 दिवसभर तुम्हाला तशीच ठेवायची. आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई या ओटीचं करायचं काय. मंदिरात अर्पण केली तर या सगळ्या गोष्टी मंदिरात दिल्या जातात. त्यापैकी गुरुजी काही वेणी वगैरे त्या जेवढ्या गोष्टी परत देतील, फळ वगैरे, गुरुजी ज्या गोष्टी परत देतील आपल्याला त्या आपल्याला वापरायचे. समजा नारळ वगैरे खायच्या गोष्टी दिल्या त्या आपल्या घरातली सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. वेणी दिली, मस्त 1 दिवस वेणी लावा. आपण नाही लावत आजकाल, पण 1 दिवस लावा, 1 तास लावा, छान वाटतं. किंवा देवातल्या तुम्ही देवघरामध्ये ती वेणी जी आहे, गजरा जो आहे तो तुम्ही तसा ठेवू शकतात. खायच्या गोष्टी प्रसाद म्हणून खाऊ शकतात. साडी वगैरे जी आहे ओटीतली ती आपण स्वतः वापरू शकतो. शृंगाराचे सगळे दागिने आपल्याला स्वतः वापरायचे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण स्वतः वापरू शकतो. दक्षिणा जी आहे तर तिचं काही पण खर्च करू नका. देवघरातली काही वस्तू आणा किंवा एखाद्या दानपेटीत टाका, चालेल. ठीक आहे, पण असं दुसरं काही वस्तू खरेदी करण्यासाठी ते पैसे वापरू नका तुम्ही. तर अशी ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे. पण महिलांनो विनंती करते, ओटी भरा. जोडीने तुम्ही ओटी भरली अतिउत्तम. नाही जमत आहे एकट्या स्त्रीने ओटी भरली तरी सुद्धा चालेल. बघा, विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यामुळे काय लाभ होतो तर ते पण मी तुम्हाला सांगते. आणि ते का, त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण किंवा साडी अर्पण केली
तर त्या देवीचा लवकर आपल्याला कृपाशीर्वाद मिळतो, आपली इच्छा लवकर पूर्ण होते. तर बघा मी पटकन सांगते की कुठल्या देवीला तुम्ही, म्हणजे एक जस्ट सांगते, नाही जमलं तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाची साडी अर्पण करू शकतात. दुर्गा देवीला तांबडा म्हणजे लाल रंग अर्पण करावा, लाल रंगाची साडी अर्पण करावी. श्री महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी मिक्स असेल तरी पण चालेल, किंवा फक्त तांबडा किंवा केशरी. तांबडा म्हणजे जवळपास डार्क लाल आपण म्हणतो तर त्या टाईप. त्यानंतर श्री महालक्ष्मीला डार्क लाल आणि पिवळा किंवा पिवळा. सरस्वती मातेला पांढरा आणि लाल, पांढरा पिवळा, पांढरा नारंगी असं तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर श्री महाकाली मातेला तुम्ही जांभळा रंगाचा किंवा डार्क आपण हिरवा म्हणतो तर त्या रंगाची साडी तुम्ही अर्पण करू शकता. घरच्या घरी आपण ओटी भरली तर शक्यतो काय करायचं, ओटीचं साहित्य घेतानाच ते असं घ्यायचं की ते तुम्ही सगळं नंतर स्वतः वापरू शकाल. म्हणजे घरातील स्त्री ते सगळं ओटीचं साहित्य स्वतःसाठी वापरू शकते. तुमची विटंबना सुद्धा ओटी भरल्यानंतर होणार नाही. बऱ्याच वेळा देवीच्या मूळ पीठावर गेल्यावर काही बायका खास देवीच्या ओटी भरलेल्या साड्या स्वतःला नेसण्यासाठी आणतात घरी. त्यामुळे इथे सुद्धा आपण देवीला जे काही वस्त्र घेतो, साडी घेतो, ते सुद्धा अशाच पद्धतीचं घ्यायचं की देवीची ओटी वगैरे भरून झाली की आपण ते पुन्हा वापरू शकू. तुम्ही जर घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर आहे तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता. देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते. त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशा पद्धतीने हे सगळं साहित्य वापरून आपण नेमधर्माप्रमाणे देवीची ओटीही भरू शकतो आणि ते साहित्य आपण पुन्हा आपल्याच घरामध्ये स्वतःसाठी वापरू देखील शकतो, जेणेकरून कोणत्याही साहित्याची विटंबना होत नाही. सगळं साहित्य अगदी व्यवस्थितपणे आपल्याकडून वापरलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा. माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.